मंडळी, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण काजू नमकीन पारे ही रेसिपी बघत आहोत. त्यासाठी 1 वाटी चाळलेला मैदा, अर्धा वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बारीक रवा, हे तिन्ही इंग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. पिठामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून घ्यायचं आहे. अर्धा चमचा कच्चे जिरे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चांगल्या प्रकारे क्रश करून पिठामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. 4 चमचे तेलाचे मोहन आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि ते तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. हे पीठ 15 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटांनंतर अर्धा चमचा तेल वापरून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. ह्या पिठाचा रोल करून त्याचे 4 समान गोळे तयार करायचे आहेत. 4 समान गोळ्यांचे 4 पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपण एकूण 4 जाड पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता साठ्याची तयारी करूया. साठा तयार करण्यासाठी 1 चमचा मैदा आणि 2 चमचे तूप असं प्रमाण ठेवून साठा तयार करायचा आहे. आता पोळ्यांना साठा लावून घेऊ. पोळीला साठा लावताना साठ्याचा थर पातळ लावायचा. 3 पोळ्यांना साठा लावायचा आणि वरच्या शेवटच्या पोळीला साठा लावायचा नाही. आता या 4ही पोळ्या एकत्र लाटून घेऊया आणि त्याची एक मोठी पोळी तयार करूया. ही पोळी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मीडियम जाडीमध्ये आपल्याला तयार करायची आहे. आता आपण औषधाच्या बाटलीचं झाकण घेऊन त्याच्या साहाय्याने काजू तयार करत आहोत. काजू तळण्यासाठी तेल कडकडीत नसावे, ते मीडियम गरम झालेले असावे. काजू सगळे एकदम तळताना ते एकसारखे झाराने ढवळत राहणं आवश्यक आहे. काजू सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत आणि काजू पारे तयार झालेले आहेत.